आज गाडी एवढ्या वाईट अडकली होती ना की आमच्या आयुष्यात कधी गाडी एवढी वाईट अडकली नव्हती। तर सुरुवातीपासून सांगतो ऐका मित्रांनो। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लडका आक्या भाऊ आलोय आपण पुण्यात भरायला। आपण पुण्यात खाली केल्यानंतर आपल्याला माल भेटला होता 4 दिवसांत माल भेटला आपल्याला पुण्यातून चेन्नईचा भरलेला आपण 17 फूट चौडं, पण आपण कंपनी आज 3 दिवस झाले आहे। तिसऱ्या दिवशी आम्हाला पेपर देणार म्हणून सांगतो, पण तिसऱ्या दिवशी पण दिला नाही म्हणून आपला मूड ऑफ होता, म्हणून आपण ब्लॉग वगैरे काय काढला, पण चौथ्या दिवशी नक्की भेटणार म्हणून सर संध्याकाळी पेपर आपल्याला भेटला। संध्याकाळी पेपर भरल्यानंतर आपल्याला हे बघा मला पण भरला आहे। संध्याकाळी नाईटला आपण नाईट शो करत निघलो। हे दिसतो तुम्हाला ते कोत्रचा बहुत आहे, कोत्रचा म्हणजे कात्रचा हो, बोलताना जरा बोबडी वळत्या घ्या समजून भावांनो। तसंच त्या पद्धतीने आपली शुभ सकाळ झालेला आहे पंढरपूरच्या बायपासला। पंढरपूर बायपास पास करून दिलता आपल्याला अभिजित राऊत आपला जोडीदाराचा बरं का, त्यानं पास करून दिला पूर्णपणे बायपास जाम करून, कारण बायपासला सिंगल रोड असल्यामुळे जाम होतं। तरी मित्रांनो तुम्हाला सांगतो भावांनो, हे पोरगा आहे ना, ह्याला आम्हाला टावेल पांघरून घालून एक कोलगेट आणि ब्रश दात घासण्यासाठी दिला आणि सत्कार केलेला आहे। त्यानंतर आपण जरा आब्याला जरा मोटिवेट केलं, म्हटलं आब्या जरा म्हणलं ना चालतं ठीक आहे म्हणलं आब्या। आणि तिथून पुढे आपण आलो बघा बरोबर सांगोला विद्यामंदिरपाशी आपण बरोबर टायरनं आपल्या एअर पकडत होता घोड्याच्या, आणि एअर पकडल्यानंतर असं वाजलं बघा फास्ट दिशा आणि पूर्णपणे आपल्या उचललेला आहे टायर। तर लय वाईट वाटलं, पण काय करता घोड्याचं टायर नवीन खट्ट आणि आपल्या टायरनं आवाज येईल तर सांगोला विद्यामंदिरच्या समोर जो गेटच्या समोर, आणि गेट समोर गाडी उभा केल्यामुळे कॉलेज सुटून पोरी एवढी फॅन होती ना, लय पोरं फॅन होते, गोळका झाला की रावण। मुली सुद्धा फॅन होत्या, पण मुली लाजून आल्या, त्या मुलींना असुद्धा काय विषय नाही, लाजत जावा। आणि त्यातनं सगळं आटपून मस्तच पुढे आलो, त्यावर संत्याकडून वरडायला लागलं। म्हटलं संतू म्हणला सकाळपासून थांबलोय आख्या भाऊ, असं असते का? म्हटलं आता चल आता बिर्याणी खावा, म्हटलं आपल्या जोडीदारात दुकान आहे मातोश्री बिर्याणी हाऊस। सगळा